गेला ते मातंग समाज आम्ही ज्याला खाण्यावर बसलो त्याच कानात मुद्दा लागले आमच्या. अरे आमच्याबद्दल बोलले असते तर आम्ही ऐकलं असतं, आमच्या बापाबद्दल बोलले असते तर आम्ही ऐकलं असतं, पण आमच्या आणि साले हो तुमच्या बी जीवनाचा ज्यानं उद्धार केला त्या बाबासाहेबांबद्दल बोलल्या तर तुम्हाला सोडणार नाही. बाबासाहेबांचा नुकसान आज आमच्या बाबासाहेबांचं फेसबुकवर बोलायलेत, आमच्या वंशजाबद्दल बोलायलेत. अरे एकच वंश बाबासाहेबाचे इथं जे आहेत या देशामध्ये ओरिजिनल वंशज जर कोणी असेल ते बाबासाहेबाचे वंशज इथं बसलेले आहेत, दुसरं कोणी वंशज नाही आणि होऊ बी शकत नाही. स्वतःला कट्टर हिंदू म्हणालेत, रोज वगैरे खायलेत, बैलाच्या बिर्याण्या खायलेत आणि म्हणालेत आम्ही कट्टर हिंदू आहेत. अरे असे हिंदू कसे काय झाले तुम्ही? त्यांना मला म्हणायचे अरे मांगो, अरे मांगो कुछ और मांगो, मांगो कुछ और मांगो. तुम तो आरक्षण का वर्गीकरण मांग रहे हो, अरे मांगो कुछ और मांगो. तुम तो आरक्षण का वर्गीकरण मांग रहे हो, अरे बिरयानी मांगो, वजड़ी मांगो. ये देंगे ना, मगर जब तक बाबा साहब अम्बेडकर का भीम सैनिक जिंदा है आरक्षण का उपवर्गीकरण हम होने नहीं देंगे. आमच्या बापानं आम्हाला काय सांगितलं? शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. आम्ही शिकलो म्हणून आम्ही नोकरीवर लागलो ना. तुम्ही शिकलेच नाही, तुमचं डंग चालूच आहे. अरे पहिले ते बंद करा, त्या मरी महिला तुमचा माता घासणं बंद करा, देवधर्म बंद करा. जोपर्यंत तुम्ही देवधर्म सोडणार नाही, जोपर्यंत शिक्षण घेणार नाही तोपर्यंत तुमची प्रगती होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आम्हाला सांगू नका. आता आमचे दादा म्हणले अरे हे म्हणाले तुम्ही आमचं आरक्षण खाल्लं, आमचं आरक्षण खाल्लं, आम्ही तुमचं आरक्षण खाऊ लागले तेव्हा तुम्ही गु खाऊ लागले का? मला हे कळत नाही साहेब. साहेबासमोर मी जास्त बोलत नाही, साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. नाही तर महागाईबद्दल बोलायबद्दल माझ्याकडे लय मोठा विषय आहे. परभणीमध्ये जवळजवळ या मातंग समाजाचे लोक मंदिरात जायचे, कुत्र्यासारखं सवर्ण तुडवायचे, पायानं मारित होते, लाताने मारायचे. तेव्हा परभणीचा ठाण्या वाघ लोकनेते विजय वाघ रस्त्यावरून या मागण्यासाठी आंदोलन केलंय. आणि हे लोक आज आम्हाला बोलले साहेब आज तुम्ही ज्या मुंबईला जो मोर्चा झाला तो शांतपणे होता, पण आजकाल आम्ही बघायलो फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर अतिशय खालच्या पातळीवर बाबासाहेबांबद्दल हे लोक बोलायले. अतिशय शांत मोर्चा मुंबईला झाला साहेब. याच्या पुढचा मोर्चा जर असेल तो क्रांतीचा मोर्चा तुमच्याच नेतृत्वामध्ये झाला पाहिजे आणि तो मोर्चा जेव्हा निघाल तेव्हा या मांगाला ताबत करणार. आणि मी या ठिकाणी सांगतो, मला आयोजकांनी बोलू दिलं हे आरक्षणाचं उपवर्गीकरण तुमचा बाप, तुमचा आजोबा, पणजोबा कोणी जरी आलं तर आमच्या बाबासाहेबाचा वंशच होऊ देणार नाही. त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहेत. एवढंच बोलतो आणि सर्व कृती समितीचे मी आभार मानतो. मला बोलू दिल्याबद्दल धन्यवाद. जय भीम.